आता एक मोठी बातमी आहे। राज्यात 21 आमदारांना डिफेंडर कार वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा दावा केलाय। राज्यात पुन्हा एकदा डिफेंडर कारचा मुद्दा हा चर्चेत आलाय। आमदार संजय गायकवाड यांच्यावर झालेल्या आरोपानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात 21 आमदारांना डिफेंडर कार वाटल्याचा आरोप केलेला आहे। एका ठेकेदारानं सत्तेत असलेल्या आमदारांना कोट्यवधींच्या डिफेंडर कार गिफ्ट केल्या असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। लवकरच ते 21 सत्ताधारी आमदार कोण हे येणाऱ्या काळात जनतेला कळेल असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय। पाटलांच्या फोडलेल्या या बॉम्बमुळे पुन्हा एकदा डिफेंडर कारची चर्चा रंगू लागली आहे। तर मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता, तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे। कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत। आता त्या 21 आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण, हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही। देशात भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी त्यावर नजर ठेवणाऱ्या लोकपाल संस्थेला आलिशान BMW कारची भुरळ पडली आहे। लोकपालने अध्यक्ष आणि इतर सदस्यांसाठी तब्बल प्रत्येकी 70 लाख रुपये किमतीच्या 7 BMW सिरीज 3 LI कार खरेदी करण्यासाठीची निविदा काढलेली आहे। एकूण 7 कारसाठी सुमारे 4 कोटी 9 लाख रुपये खर्च येणार आहे। भ्रष्टाचारावर आळा घालणाऱ्या लोकपालनेच आलिशान कारसाठी निविदा काढल्याच्या घटनेबद्दल आता संताप व्यक्त केला जातोय। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। शक्तीपीठच्या मार्गात काही ठिकाणी बदल होऊ शकतो असे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात संकेत दिले। 3.5 शक्तीपीठं आणि तीर्थस्थळांना जोडणाऱ्या महामार्गाला काही जिल्ह्यांमध्ये विरोध होतोय। यासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी सूचक माहिती दिली आहे। यानुसार सोलापूर, सांगली आणि कोल्हापुरातून जाणाऱ्या मार्गात बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। की हा रस्ताच मुळात अनावश्यक आहे, त्याला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे, त्याची काही गरज नाही आहे, त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय। त्यामुळे एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे असं 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत आहे। तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र भाऊबीज साजरी केली आहे। गेल्या 4 महिन्यातली ठाकरे बंधूंची ही 9वी भेट आणि या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या, त्या म्हणजे युतीची घोषणा कधी होणार। भाऊबीजेच्या सणानिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र आलं। राज ठाकरेंची सख्खी बहीण जयवंती यांच्या दादर इथल्या घरी ठाकरे कुटुंबाची भाऊबीज साजरी झाली। विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या कन्या उर्वशी यांनी गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच अमितसह आदित्य आणि तेजस ठाकरे या तिन्ही भावांसोबत एकत्र भाऊबीज साजरी केली। या भेटी कौटुंबिक स्नेहबंधांमुळे होत असल्या तरी प्रत्येक भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगते। दोन्ही ठाकरे बंधूंनी अद्याप राजकीय युतीची कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नसली तरी त्यांच्या सलग भेटींमुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये ठाकरे पुन्हा एकत्र येणार का या चर्चेनं जोर धरलाय। भाऊबीजेनिमित्त झालेल्या या भेटीतून काही नवे राजकीय संकेत मिळत आहेत। दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी कधी कधी झालेल्या आहेत आता ते देखील पाहूयात। 5 जुलै 2025ला विजयी मेळाव्यामध्ये 2 दशकानंतर ठाकरे बंधू हे एकत्र आले। त्यानंतर 27 जुलै 2025ला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते। 27 ऑगस्ट 2025ला गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर दाखल झाले। त्यानंतर 10 सप्टेंबर 2025ला उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर पोहोचले आणि उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये त्यावेळी तब्बल 2.5 तास चर्चा झाली होती। त्यानंतर 5 ऑक्टोबर 2025ला राज ठाकरे हे मातोश्रीवर भेटीसाठी पोहोचले आणि ठाकरे बंधूंमध्ये त्यावेळी 40 मिनिटं चर्चा झाली होती।
तर 12 ऑक्टोबर 2025ला राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले. मातोश्री निवासस्थानी ठाकरे कुटुंबाचं स्नेहभोजन पार पडलं. 18 ऑक्टोबर 2025ला उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर पोहोचले. दीपोत्सवात ठाकरे कुटुंब एकत्र आले. त्यानंतर 22 ऑक्टोबर 2025 उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचले. राज ठाकरे यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांची ही भेट झाली. आणि त्यानंतर 23 ऑक्टोबर 2025ला बहीण जयजयवंती यांच्या घरी भाऊबीज त्यांनी एकत्रितरित्या साजरी केलेली आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नसल्याचं दरेकर यांनी म्हटलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे हा महाराष्ट्रासमोरचा प्रश्न नाही. राजकारणामध्ये मी अनेकदा सांगितलं, अनेक नेते एकत्र येतात, त्याप्रमाणे ते आलेत. अनेक पक्ष एकत्र येतात. आता महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रात काहीतरी वेगळं घडलंय असं तुम्ही का म्हणता, हा मला खरा प्रश्न आहे. आणि कुठल्याही प्रकारचा परिणाम भाजपवर किंवा महायुतीवर होणार नाही. मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेनं आमच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलंय.